नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 110वा बाग बनवतो आहे. आजचा विषय तोच आपला. आज आपल्याला 2 शेतकऱ्याचे फोन आले होते. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील 2 शेतकरी आपले. मागच्या वर्षी आपल्या ग्रुपवर दोन्ही नवीन होते, दोघांचंही पहिलं वर्ष होतं. तर त्यामध्ये 1 नंबरला संदीप भांडे, ज्यांचा 91 12 13 93 44 नंबर, यांचे 5 वर्ष वयाची झाड असताना आपल्या ग्रुपला जॉईन झाले. पहिलंच वर्ष होतं आणि त्यांचे 5 वर्ष वयाचे 500 झाड आहेत. इथं 5 वर्ष वयाचे यांचे 500 झाड आहेत. तर यांनी पहिलाच भर 4.5 लाख रुपयाच्या या ठिकाणी घेतलेला आहे. कमी भाव असतानाही त्यांना 4.5 लाख रुपये मिळाले. यांनी आपलं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे हँडल केलं आणि शिल्लक खर्च दिला नाही. आपण 500 झाडाला मॅक्सिमम 50 रुपये म्हणजे 100 रुपये प्रति झाडाने त्यांना आपण खर्च दिलेला आहे आणि त्यांनी कामही चांगलं केलं. त्यांचा एक निगेटिव्ह पॉईंट होता, ते बोलले थोडीशी माझी 20% फळगळ झाली. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पॉईंट जरी असेल तरी आपण शेअर करणार. तर त्यांना आपण सांगितलं, पहिल्याच वर्षी झाडाची डेव्हलपमेंटही होणं, फळधारणाही भरपूर होणं, फळगळही 100% न होणं, असा प्रॉपरली सगळ्यांनाच रिझल्ट येणार नाही. मान्य करतो आपण 100 पैकी 90 लोकांना तो रिझल्ट येतोय, परंतु काही अंशी शेतकऱ्यांना संपूर्ण रिझल्ट हा पहिल्याच वर्षी येणार पण नाही. त्याचे अनेकसे कारणं असतात. आपण यांना आत्तापर्यंत यांच्या शेतात गेलेलो नाही, मोबाईलवरच काम केलं आहे. तरी त्यांचा ओव्हरऑल 500 झाडाला 5 वर्ष वयाच्या 4.5 लाख रुपये जे बनले ओव्हरऑल कमी खर्चामध्ये. आजही प्रशासनीय काम आहे, चांगले पैसे आले. तरी त्यांना आपण त्यांच्या झाडाचं जे शेड्यूल आहे थोडंसं चेंज करून देणार. त्यांना आपण प्रिव्हेंटिव्ह जून जुलैमध्ये फळगळ होऊ नये म्हणून फवारणी पण देणार. दुसरं काही नाही, 10-20 रुपये प्रति झाडाने खर्च वाढतो, पण आपण तेही करणार. तर त्यांनी संदीप भांडे यांनी चांगलं उत्पादन घेतलं. त्याच्यानंतर सेकंड शेतकरी आहे किशोर बारहाते. यांचे पण 500 झाडं आहे. म्हणजे 250 झाडं 12 वर्षाचे आणि 250 झाडं 6 वर्षाचे. किशोर बारहाते यांचा नंबर 86 05 92 94 70. यांनी 7.5 लाख रुपये त्या झाडाचे घेतले. यांचं अभिनंदन, कारण 500 झाडं 1 हेक्टरमधून यांनी 7.5 लाख रुपयाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याकडे यांचं पहिलंच वर्ष. हे दोन्ही शेतकरी आपल्याकडे परत यावर्षी जॉईन झालेले आहेत. तर यांनासुद्धा आपण खर्च तोच दिलेला आहे, 100 रुपये प्रति झाडाचा. मी तुम्हाला आधीच बोललो, झाडाचं वय जास्त असेल आणि डिफिशियन्सी जास्त असेल तर 10-20 रुपये प्रति झाडाने खर्च वाढू शकतो. मी शिल्लकचा खर्च देत नाही. त्याचं कारण मला कुठली कंपनी, कुठला दुकानदार काही पेमेंट देत नाही आणि मला ते नको पण. मी मल्टीनॅशनल कंपन्याचेच प्रोडक्ट शेतकऱ्यांना देतो, ज्यामुळं त्यांना रिझल्ट येतो. सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL, IGL, टाटा, ॲग्रिकॉन, एरीज, यारामिला अशा मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रोडक्ट वापरल्यामुळं शेतकऱ्याची दिशाभूल होत नाही आणि रिझल्ट चांगला येतो. आणि शेतकऱ्याला आवर्जून अंतर्मशागत आपल्या पॅटर्नमध्ये करायला चालत नाही. भले तुम्ही तणनाशक वापरा, तुम्हाला नसेल वापरायचं जून जुलै ऑगस्टमध्ये तर ब्रश कटर मारा, परंतु आपल्याला मशागत ही 0 लागते. आणि व्यवस्थित काम जर केलं तर उत्पादन मोसंबीपासून चांगल्या प्रकारे घेता येतं. याच हेतूमुळं हे व्हिडिओ बनवलेले आहे. एक मोटिवेट करण्याचं काम या व्हिडिओद्वारे आपण करतो. मी म्हणणार नाही तुम्ही माझा ग्रुप जॉईन करा, माझं पेमेंट भरा, तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करा, परंतु चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करा. स्वतःही करत असेल स्वतः करा, योग्य काम घ्या, म्हणजे योग्य खबरदारी घ्या, वेळेला काम करा, जेणेकरून मोसंबी शेतीपासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येतं. कारण आजकाल मॅनपॉवर आणि पैसा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. एकीकडे पैसा लावायची क्षमता असेल, मॅनपॉवर मिळत नाही. काही ठिकाणी मॅनपॉवर असेल, पैसा अपूर पडतो. त्यामुळं दोन्ही गोष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्याच्यानंतर वातावरण असेल, भाव असेल, अशा अनेक गोष्टीपासून त्रस्त झाल्यामुळं इतर पिकामध्ये आपल्याला नफा मिळत नाही. त्यामुळे आपली आर्थिक बाजू कोलमडल्या जाते. म्हणून मोसंबी शेतीकडे थोडंसं जरी लक्ष दिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे यापासून पैसे घेता येतात. आता प्रति झाड
कितीही भाव कमी असला, 1000 रुपये प्रति झाडाचे पैसे तर येताना आपण बघितलेलेच, मी इतके व्हिडिओ टाकले आत्तापर्यंत. 1000-1500 रुपये प्रति झाडाने पैसे तर येतात, परंतु थोडंसं चांगलं जर काम केलं आणि रेटनं जर साथ दिली तर 2-3 हजार रुपये झाडाने पैसे आल्यानंतर एकरी भरपूर उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी येतं. कारण एकरी 200 झाडं बसतात. 3000 रुपयांनी जरी विकले तर 6 लाख रुपये एकरी घेता येतात, 5 लाखही घेता येतात, 4 लाखही घेता येतात, 3 लाखही आणि 2 लाखही घेता येतात. आणि इतर पिकामध्ये जसं की लिमिटेड जर सोडले डाळिंब वगैरे, तर इतर पिकांपेक्षा मोसंबी ही कधीही पुरते. तुम्ही ऊस लावा, केळी लावा, पपई लावा, तुम्ही तुमचं सीताफळ लावा, दुसरं अदर कपाशी लावा, सोयाबीन घ्या, तूर घ्या, कोणतेही पीक घ्या, मोसंबी त्यांच्यापेक्षा पुरतेच. आता डाळिंबाचे सध्या पैसे 2-3 वर्षांनी चांगले होता म्हणून ठीक आहे, नाही तर डाळिंबाला खर्च जास्त असतो. डाळिंबामध्ये एवढं काही विशेष पुरत नाही, परंतु या 3-4 वर्षापासून डाळिंबाचे चांगले पैसे बनतात. चांगली गोष्ट आहे, आपण त्याला काही निगेटिव्ह त्या ठिकाणी बोलत नाही. परंतु मोसंबीमध्ये कष्ट कमी असतात, रिस्क कमी असते आणि लागत खर्च कमी असतो, त्यामुळे मोसंबी शुअर पुरते. मोसंबी आणि संत्रा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 110वा भाग जो बनवला, यातून आपल्याला काहीतरी प्रेरणादायी गोष्टी मिळणार याच हेतूने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम बघायला मिळेल.